नमस्कार मंडळी. नाशिकमध्ये गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली आणि मन अगदी प्रसन्न झाले. हे मंदिर इतकं सुंदर आहे की क्षणभर असं वाटतं आपण शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलो आहेत की काय. मंदिराचा शांत निसर्गमय परिसर, सुंदर गार्डन, रंगबेरंगी फुलाची शोभा, भक्तिमय वातावरण, आरती, पूजा अर्चना आणि भावनिक गर्दी सगळंच खूप सुंदर आणि मनाला समाधान देणारं आहे. इथे भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था असते आणि संपूर्ण परिसरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. माझ्यासोबत माझी मुलगी होती, त्यामुळे हा अनुभव अजूनच खास झाला. खरंच गजानन महाराजांच्या कृपेने खूप आनंदमय आणि शांत अनुभव मिळाला. तुम्हीही नाशिकच्या या सुंदर गजानन महाराजांच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा परिसर कसा वाटला ते नक्की मला सांगा. नाशिकमधील गजानन महाराजांचं मंदिर भेट दिली आणि मन आनंदी प्रसन्न झालं. शांत वातावरण, सुंदर गार्डन, फुलांनी सजलेलं परिसर आणि भक्तिमय ऊर्जा सगळं खूप सुंदर होतं. क्षणभर असं वाटलं जणू शेगावच्या मंदिरात आले आहे. गणगणात भोवती. तुम्हाला हा परिसर कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथलं बांधकाम आणि रचना पाहिल्यावर शेगावच्या गजानन महाराज मंदिराच्या आठवणी येते. क्षणभर असं वाटलं की आपण शेगावला आलो आहोत. मंदिर प्रवेश करताना भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथे दररोज भाविक दर्शनासाठी येतात. आरती, पूजा अर्चना, नामस्मरण, भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर खूप पवित्र वाटतो. काही वेळा इथं भक्तासाठी भोजनाची व्यवस्था ही असते, त्यामुळे दर्शनासोबत भक्तांना समाधानाचा अनुभव मिळतो. कुटुंबासोबत भेट देण्यासाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्या हा परिसरात आवडेल असा आहे. निसर्ग, भक्ती आणि शांतता या तिन्ही गोष्टीची सुंदर संगम आहे इथे पाहायला मिळतो. तुम्ही नाशिकला गेला. श्री गजानन महाराजांचे मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरालाही भेट दिली. त्र्यंबकेश्वर मंदिर हे खूप पवित्र आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर आहे. इथे भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात. मंदिराचा परिसर खूप भक्तिमय, शांत आणि सकारात्मक ऊर्जेचा भरलेला वाटतो. तिथे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप समाधान मिळाले.